लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 10 फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत की आता इथे सरकार खरं कानाला ओरडत असते, म्हणत असते की तू मूर्ख आहेस का. जर तिने आज साईन केली असती तर आपल्याला किती महागात पडलं असतं. तेव्हा इथे काना म्हणत असतो की आता तुम्ही ह्या सर्व काही गोष्टीला इथे हार मानत आहात. सर्वांसमोर तुमची हार झाली आहे असं तुम्हाला वाटत आहे, मात्र हा तुमचा विजय आहे. तुम्हाला एक गोष्ट आठवती का, मंदिराबाहेर मी तुम्हाला काय म्हटलं होतो. तेव्हा मात्र सरकारला इथे त्या सर्व गोष्टी इथे आठवत असतात. तुम्हीच मला सतत विचारायचं नाही म्हणून की 1 महिना झालं तू काय केलंस काय केलंस. त्या प्रश्नाचं उत्तर खरं तर आज सखी मॅडमनी तुम्हाला दिलेलं आहे. मला सांगा, ही गोष्ट तुमच्या फायद्याची नाही का. सखीने डिवोर्स टाळलाय, तिने वेळ मागितला आहे, मग हे सर्व काही तुमच्या फायद्याचं नाही का. तेव्हा मात्र ही मनस्विनी इथे म्हणत असते, माझा फायदा, यात माझा काय फायदा हे सांग बरं. मला तर असं वाटत आहे की यात तुझाच फायदा आहे. तेव्हा इथे काना म्हणतो, माझा फायदा, यात सांगा बरं माझा काय फायदा. तेव्हा इथे मनस्विनी ही म्हणत असते की माहिती आहे ना, सखीला प्रेमात पाडायचं, इमोशनल ब्लॅकमेल करायचं आणि मग तिची प्रॉपर्टी सर्व काही हडपायची, हाच प्लॅन आहे ना तुझा. आता इथे काना खरं नाटकं करूनच बोलत असतो, कानावर हात ठेवतो आणि म्हणत असतो की सरकार, हा तुमचा प्रॉब्लेमच आहे, तुम्ही दुसऱ्यांवर विश्वासच ठेवत नाही. तेव्हा मात्र इथे सरकार म्हणत असते की तुझ्यावर आणि माझा विश्वास, माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज सरकार. आताच तुम्ही बघितलं ना सखी मॅडम किती शॉक झाल्या आहेत आणि याचाच फायदा घेऊन आपण त्या पेपरवर साईन करणं हे किती सोपं झालं आहे आपल्यासाठी. तेव्हा हे ऐकल्याबरोबर आता सरकार इथे म्हणत असतात, तू ड्रामेबाज तर आहेस पण मात्र हुशार देखील तेवढाच आहे. आता लगेच कान्हा इथे म्हणतात, थँक्यू सो मच मला हुशार म्हटल्याबद्दल. खरं तर मी तुमच्याच टीममध्ये आहे, पण मात्र आता जरा माझ्या वेगळ्या ट्रॅकवर आहे. मी माझं काम करत आहे आणि हो, इतक्या वर्ष तुमच्या धाकाने जे करून नाही दाखवलं ना, ते आता माझं प्रेम दाखवेल. आता इकडे खरं सरकार त्याच्याकडे आचार्यांनीच पाहत असते. तेव्हा लगेच कान्हा म्हणतो, अहो खोटं प्रेम ते करून दाखवेल असं म्हटलो मी. फक्त ह्या सर्व काही गोष्टीसाठी तुम्हाला जरा वाढीव किंमत मोजावी लागेल असं इथे कान्हा म्हणत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला आता तिच्या रूममध्ये असते, पण मात्र तिच्या मनात खूप गोंधळ उडालेला असतो. ती आता स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, मला माहीत आहे माझं मन मला काय सांगतंय, हे मनापासून मला लग्न टिकवायचंय, पण मात्र काय कुणास ठाऊक, माझं मन हे आता मान्य करायला देखील तयार नाही असं स्वतःच्याच मनाशी सखी इथे बोलत असतं. सखी इथे म्हणते, काम डाऊन सखी, तू शांत हो, तू आता काही विचार करू नको. असाही तू वेळ मागून घेतला आहेस विचार करायला, त्यामुळे शांत विचार कर, शांत राहा आणि स्वतःच्या मनाला सगळं काही विचार की नेमकं तुला काय हवं आहे. असं खरं तर ती आरशासमोर उभा राहून स्वतःशीच बोलत होती. आता सखी ते स्वतःचं मंगळसूत्र हातात घेऊन म्हणत असते की फक्त स्वतःच्या मनाचं ऐक सखी, फक्त तुझ्या मनाचं ऐक, असंच ती आता बोलत होती. आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इथे मनस्विनी म्हणत असते, मला वाटलंच होतं तुला ह्याच्या बदल्यात काहीतरी हवंच असेल, किती पैसे हवेत. आता इथे कान्हा खरं बोलत नाही, पण आता इथे लगेच सरकार म्हणते, परसूला सांगून तुझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करते असं म्हणून ती आता इथनं जात असते. आता इथे कान्हा म्हणतो, सरकार थांबा असं म्हणून असं म्हटल्याबरोबर आता इथे सरकार थांबलेली असते. आता इथे कान्हा म्हणतो की यावेळेस मला खरं तर पैसे नकोत. कसं आहे ना सरकार, पैशासोबतच माणसाला मान सन्मान एखादं पद हे देखील तेवढंच गरजेचं असतंय. आता बघा ना, तुमच्या घरात एवढं मोठं नुकसान होता मी वाचवलं आहे, त्यात बदल्यात मला अशी काहीतरी पाहिजे जे मला आयुष्यभर पुरेल, असा एखादा मोबदला मला हवा आहे असं इथे कान्हा सरकारला म्हणत असतं. आता हे सरकारने सगळं काही ऐकल्यावर सरकार इथे म्हणत असते की स्पष्ट आणि मुद्द्याचं बोल. तेव्हा कान्हा म्हणतो, हा मला हेच आवडतं, मुद्द्याचं बोल. आता इथे सरकारला राग येत असतो, आता ती चाललीच असते राग खरं तर. आता इथे कान्हा म्हणतो, सॉरी मी डायरेक्टच बोलतो. आता तो इथे म्हणत असतो की मला तुमच्या कामत एम्पायरमध्ये मला महत्त्वाच्या पदावर नोकरी हवी आहे, परमनंट नोकरी हवी आहे असं कान्हाने म्हटल्याबरोबर खरं सरकारला इथे धक्का बसलेला असतो. आता ती लगेच म्हणते, वाट, तू जर 1000 रुपये एखादे वाढून मागितले असते ठीक होते, 1-2 लाख वाढून मागितले असते ते देखील ठीक होतं, पण मात्र तू डायरेक्ट जॉब आणि तोही परमनंट, काय लायकी आहे तुझी असं इथे कान्हाला सरकार म्हणत असते. माझ्या कंपनीत जॉब करण्याची तुझी लायकी तरी आहे का असं इथे कान्हाला म्हणत असं. तू माझ्या कंपनीत काम केल्यानंतर माझा काय फायदा होणार आहे आणि माझ्या कंपनीला तुझा काय फायदा होणार आहे आणि कसा फायदा होणार आहे हे देखील सांग. तेव्हा इथे कान्हा म्हणतो, हो मी ते देखील सांगतो, पण मात्र तुम्ही आता जे म्हणलात ना लायकी, माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे लायकी फक्त शिक्षणावर आधारित नसते सरकार, व्यवहार ज्ञान देखील तितकंच गरजेचं असतं. तुम्हाला तर माहीतच आहे मी बोलण्यात किती पटाईत आहे. तेव्हा इथे सरकार लगेच त्याच्याकडे रागाने पाहते. तेव्हा कान्हा म्हणतो, तुमच्या पुढे नाही,
पण तुम्हाला माहीतच आहे, बोलणाऱ्याची माती देखील विकली जाते आणि गप्प बसणाऱ्याचं सोनं देखील विकलं जात नाही. त्याच प्रकारे मी या माझ्या गोड वाणीने तुमच्या सर्व स्टाफला बांधून ठेवीन, एकत्र आणि प्रेमाने आपुलकीने बांधून ठेवीन आणि त्यानिमित्ताने एवढ्या मोठ्या कंपनीत मला देखील काम करण्याची संधी मिळेल आणि आयुष्यभराचा पोट्या पाण्याचा माझा प्रश्न देखील मिटून जाईल. आणि हां, तुमच्यासाठी हा तेवढाच फायद्याचा व्यवहार आहे. त्यामुळे विचार करा आणि मला तेवढा नोकरी द्या. हे सर्व काही कानाचं ऐकल्याबरोबर आता सरकार इथे थोडासा विचार करते आणि विचार केल्यानंतर बोलते की ठीक आहे, दिली तुला नोकरी. तेव्हा इथे आपला काना जो असतो तो हातच जोडतो, म्हणतो उपकार सरकार, तुमचे उपकार. आता लगेच सरकार जाते, आता इथून जाता जाताच म्हणत असते नौटंकी कुठला, असं म्हणून तिथून निघून गेलेली असते. आता इथे काना स्वतःच्याच मनाला म्हणत असतो की जेव्हा आपला प्रत्येक प्लॅन आपल्या मनासारखा होतो तेव्हा पुढची खेळी खेळायला देखील तेवढीच मजा. सरकार तुम्ही स्वतः आमंत्रण दिलं एका वादळाला, तर ऑल द बेस्ट.